समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी गाथा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर चला तर आता आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचे घरच्या घरी कसे गुरुपद घेणार आहोत याविषयी सविस्तर माहिती पाहूया। गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे, प्रेमाचे, आदर्शाचे प्रतीक मानले जाते। गुरुवर प्रेमाचा, आदराचा, भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस, आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजे शुभ पुण्यदायी योगच होय। सर्व विद्या, वेद, पुराणे यांचे माहेरघर, मूळ स्तोत्र, आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान अनन्यसाधारण आहे। म्हणून गुरुपौर्णिमेस व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। अशा या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचे, गुरुजनांचे, आध्यात्मिक गुरूंचे पूजन केले जाते। त्यांच्याकडून गुरुमंत्र, दीक्षा, शिक्षण घेतले जाते। गुरुबद्दल श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। या दिवशी गुरुची विधिवत पूजा केली जाते। गुरुपौर्णिमेला घरीच आपल्या देवघरातील श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीवर 1 किंवा 16 वेळा श्री सूक्त व पुरुष सूक्त वाचून शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा। नंतर मूर्ती देवाऱ्यात जागेवर ठेवून गंध, अक्षता, फूल, दिवा, अगरबत्ती वाळून व गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून खालील प्रकारे विनंती करावी। हे श्री स्वामी समर्थ महाराज, या वर्षी आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपद घेण्यासाठी तुम्हाला घरीच आवाहन करीत आहोत। आपणच आमचे गुरु, सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु, पूर्ण ब्रह्म व गुरुतत्व आहात। आजपासून आपण आमचे गुरुपद स्वीकारावे व आम्हाला प्रापंचिक, आध्यात्मिक, आदी, भौतिक व पारमार्थिक रूपाने मार्गदर्शन करून सेवा रुजू करून घ्यावी। ही विनंती आजपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद देऊन आरोग्याचे संरक्षण करावे। तसेच लवकरात लवकर देशावरील, सजीव सृष्टीवरील संकटे दूर व रोगराई नष्ट करून समस्त प्राणीमात्रावर आपली कृपा करावी। प्रार्थना म्हटल्यानंतर 1 किंवा 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा। यानंतर दिवसभरामध्ये एकदा श्री स्वामी चरित्र पारायण करावे। वरील अभिषेक केलेले तीर्थ घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यावे। मूर्ती नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून हातात अक्षता घेऊन वरील वाचन करून विनंती करावी आणि सर्व म्हणून झाल्यावर हातातील अक्षता महाराजांच्या चरणी अर्पण कराव्यात। गुरुपौर्णिमेपासून श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद घेतल्यानंतर रोज प्रत्येकाने नित्यसेवा करावी। यात रोज 11 माळींचा जप व श्री स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय क्रमशः करावेत। अशा प्रकारे आपण सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच घरच्या घरी गुरुपद घ्यायचे आहे। गुरुपूजन हे सत्याचे पूजन, ज्ञानाचे पूजन व ध्यानाचे पूजन असते। गुरुच्या सानिध्यात राहून शिष्य नम्रता, जिज्ञासा, सेवाभाव शिकतो। ज्ञानाचे अमृत पिऊन तृप्त होतो। मनुष्याच्या जीवनसागरात गुरु हा दीपस्तंभ असतो। तसा जीव व शिव यांचे मिलन घडवून आणणारा गुरु हा साक्षात परमब्रह्म असतो। तर अशा प्रकारे आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे घरच्या घरी गुरुपद कसे घेता येईल याविषयी सविस्तर माहिती पाहिली। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर नक्कीच क्लिक करा। तुम्ही आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद।